अवघ्या देशाची शान आणि मराठी माणसाचा प्राण शिवाजी महाराजांच्या धोरणी व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकण्यासाठी येत आहे श्री प्रशांत बुलाक. अहो ऐकलं का? 23 वर्ष लागली आरेपासून अगोपर्यंत प्रवास करायला लागला. महाराष्ट्र मंडळाचे आणि छत्रपती शिवरायांचे त्याच्यासाठी आभार. नमस्कार मंडळी. नुकत्याच संपन्न झालेल्या गुढीपाडव्यासाठी आणि नवीन वर्षाच्या प्रारंभासाठी आपल्या सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन. यावर्षी आपल्या महाराष्ट्र मंडळाने या पहिल्या कार्यक्रमामध्येच गुढीपाडव्याच्या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवराय हे एक थीम ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने छत्रपती शिवरायांबद्दल मी इथे काही बोलू इच्छितो. छत्रपती शिवाजी हे आपल्या सगळ्यांसाठी शौर्याचं एक अत्युच्च शिखर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची अख्खी जीवन कहाणीच ही वीररसाने ओथंबून गेलेली आहे. सामान्य माणूस म्हणून मात्र आपण छत्रपती शिवाजी महाराजांकडे सदैव फक्त त्यांनी रणांगणातील गाजवलेल्या पराक्रमाच्या दृष्टीनेच बघतो, किंबहुना आपण त्यांना फक्त शौर्याच्या एका लिमिटेड फ्रेममध्ये सीमित करून ठेवलेलं आहे. पण जर आपण इतिहासाचा खरा अभ्यास केला तर आपल्याला असं कळून येतं की शिवाजी महाराज जितके रणांगणामध्ये पराक्रमी होते तितकेच ते राज्य धुरंधर होते आणि राज्य धोरणामध्येही तितकेच पारंगत होते. ही वॉज अ ग्रेट स्ट्रॅटेजिस्ट ऑफ हिज ओन टाइम. आणि त्याच अनुषंगाने इतिहासातील काही दाखले मी इथे या निमित्ताने देऊ इच्छितो. मोस्ट ऑफ अस वर्क इन कॉर्पोरेट्स, राईट? And in corporates, strategy is the term which is used almost every day. And then we know that generally there are two kinds of strategies. One is situational strategy, परिस्थितीजन्य धोरण, आणि दुसरं is long term strategy किंवा दीर्घकालीन धोरण. आणि a good strategist always needs to be master of both these kinds. आपले महाराज सुद्धा या दोन्ही प्रकारच्या स्ट्रॅटेजीज मध्ये तेवढेच पारंगत होते आणि त्याचे इतिहासामध्ये खूप दोन छान दाखले आहेत, त्याबद्दल आपण बोलूया. तर सगळ्यात पहिल्यांदा सिच्युएशनल स्ट्रॅटेजी किंवा परिस्थितीजन्य धोरणाबद्दल आपण बघूया. तर महाराजांच्या आयुष्यातील सगळ्यात नाट्यमय प्रसंग जर कुठला असेल तर तो आग्र्याहून सुटकेचा. 16 ऑगस्ट 1666 रोजी महाराज हे आग्र्याहून औरंगजेबाच्या हातावरती तुरी देऊन निसटले. आणि अगेन इथे सुद्धा ॲज अ सामान्य माणूस आपण महाराज मिठाईच्या पेटाऱ्यामध्ये बसले आणि तिथून सुटून निघाले, इथे या प्रकरणाचा अभ्यास बंद करतो. पण जर इतिहासाचा सखोल अभ्यास आपण जर केला तर असं लक्षात येतं की तिथून तर खरं महाराजांची स्ट्रॅटेजी किंवा त्यांची बुद्धिमत्ता त्यांच्या पुढच्या एकंदर प्रकरणामध्ये दिसून येते. आणि ती कशी ते बघूया. तर आता एखाद्या माणसावरती जर प्राणांतिक संकट आलं आणि त्यातून जर त्याची सुटका झाली तर ऑब्व्हियसली तो काय करतो तर आपल्या घराकडे धाव घेतो. तर महाराज जेव्हा 16 ऑगस्टला आग्र्याहून त्यांनी स्वतःची सुटका करून घेतली त्यावेळी राजगड जी त्यांची कॅपिटल होती, जे त्यांच्या राजधानी होती, ती आग्र्याच्या दिशेने दक्षिणेला आहे. तर दक्षिणेला ते न येता त्यांनी सगळ्यात पहिली स्ट्रॅटेजिक मूव्ह ही केली की इन्स्टेड ऑफ स्टार्टेड गोइंग टुवर्ड्स साऊथ, ही स्टार्टेड गोइंग एक्झॅक्टली इन द अपोजिट डायरेक्शन, दॅट इज नॉर्थ. त्याचा फायदा असा झाला की औरंगजेबाला ज्यावेळी कळलं की फुलाद खानाच्या पहाऱ्यातून महाराज निसटलेले आहेत त्यावेळी त्यांनी त्याचा जो सर्च स्क्वॉड होता किंवा त्याचं जे शोध पथक होतं हे त्यांनी दक्षिणेच्या दिशेला पाठवलं. आणि अशी मजा झाली की औरंगजेबाचं सैन्य महाराजांना दक्षिणेकडे शोधत निघालं आणि महाराज मात्र एक्झॅक्टली उलट डायरेक्शन मध्ये म्हणजे उत्तरेकडे निघाले. दॅट वॉज हिज फर्स्ट स्ट्रॅटेजिक मूव्ह. महाराजांनी आग्र्याहून उत्तरेला 60 किलोमीटर असलेलं मथुरा हे शहर पहिल्यांदा गाठलं आणि हे फक्त 2च दिवसात त्यांनी गाठलं. आणि मथुरेला पोहोचल्यानंतर ही प्लेड इज सेकंड स्ट्रॅटेजिक कार्ड अँड दॅट वॉज टू सेपरेट आउट संभाजी फ्रॉम हिमसेल्फ. आणि रिझन एकदम ऑब्व्हियस होतं की जर काही दगाफटका झाला तर राजा आणि राजपुत्र औरंगजेबाच्या तावडीत एकदम सापडायला नको. सो ही प्लेड दिस सेकंड स्ट्रॅटेजिक कार्ड. तिथे त्रिमल नावाचं मराठी कुटुंब राहत होतं. या मराठी कुटुंबाकडे त्यांनी संभाजीराजांना सुपूर्द केलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही जेव्हा दक्षिणेत जाऊ आणि व्हेन वी विल फील सेफ दॅट टाइम वी वुड रिक्वेस्ट यू टू सेंड संभाजी टू डेक्कन. आणि मग त्यानंतर महाराजांनी त्यांचा दक्षिणेचा प्रवास चालू केला.
तोपर्यंत अंदाजे 2 ते 3 दिवस होऊन गेलेले होते आणि एक विलक्षण परिस्थिती निर्माण झाली की औरंगजेबाचं सैन्य महाराजांना आग्र्यापासून दक्षिणेकडे शोधत शोधत पुढे निघालेलं आहे आणि आपले महाराज बाकी त्यांच्या मागून दक्षिणेकडे प्रवास करतायत. सो ही क्रिएटेड बाय हिज स्ट्रॅटेजिक मूव्ह अ सेफ पॅसेज फॉर हिमसेल्फ. आग्रा ते राजगड हे 1400 किलोमीटरचं अंतर आहे आणि ते महाराजांनी 26 दिवसामध्ये कापलं. 16 ऑगस्ट 1666 ला निघालेले महाराज 12 सप्टेंबर 1666 रोजी राजगडावरती येऊन पोहोचले. ज्यावेळी ते राजगडावरती आले त्यावेळी ही प्लेड हिज थर्ड स्ट्रॅटेजिक कार्ड अँड दॅट वॉज टू स्प्रेड अ रूमर दॅट संभाजी डाईड ऑन द वे अँड दिस वॉज टू मिसलीड औरंगजेब हु वॉज फ्रँटिकली सर्चिंग शिवाजी अँड संभाजी आफ्टर देअर एस्केप फ्रॉम आग्रा. So when Aurangzeb realized, or when he came to know about this so-called news of Sambhaji's death, he obviously stopped searching for him, and that is how Shivaji created a safe time period for Sambhaji. आणि मग त्याच्यानंतर थोडं वातावरण निवळल्यानंतर 2 महिन्यानंतर शिवाजी महाराजांनी संभाजी राजांना राजगडावरती बोलवून घेतलं. 20 नोव्हेंबर 1666 रोजी संभाजीराजे सुखरूपपणे राजगडावरती येऊन पोहोचले. या पूर्ण 1400 गुणिले 2 2800 किलोमीटरच्या प्रवासामध्ये महाराजांचा एकही माणूस मारला गेला नाही. त्याच्यामध्ये फक्त 2 जण औरंगजेब पकडू शकला, ते सुद्धा पुढे त्यांनी 8 महिन्याच्या कैदेनंतर सोडले. तर this is how through his strategic view he could ensure a safe passage for him. It is always said that a good strategist knows when to be submissive and when to be aggressive. आणि आपल्या महाराजांना हे तत्वही खूप चांगलं मान्य होतं. त्यावेळी महाराजांच्या राजगडावरती आल्यावरती असं लक्षात आलं की दक्षिणेमध्ये आदिलशाह आणि कुतुबशाह सारखे 2 जर शत्रू राज्याला असतील तर मुघल रूपी तिसरा शत्रू हा राज्याला परवडणारा नाही. आणि म्हणून महाराज प्लेड अ सबमिसिव्ह कार्ड देअर. सो व्हॉट ही डीड, त्यांनी लगेचच एक औरंगजेबाला माफीनामा लिहून पाठवला की हे औरंगजेबा, तूच या पूर्ण हिंदुस्थानचा शहनशाह आहेस, मी तुझा एक सेवक आहे, पण तुझ्या सैन्याला आणि तुला मी इतका घाबरलो आग्र्यामध्ये की मी तिथून पळून आलेलो आहे, तर त्याबद्दल तू मला माफ कर. औरंगजेबाने लाजे खातर महाराजांचा हा माफीनामा मान्य सुद्धा केला. आणि मग त्यानंतर महाराजांनी असा विचार केला की या औरंगजेबाचाच किंवा या मुघलांचाच स्वराज्य वाढीसाठी आपण कसा फायदा करून घेऊ शकतो. आणि मग देन ही प्लेड हिज फोर्थ स्ट्रॅटेजिक कार्ड अँड देन ही ऑफर्ड अ ट्रूस टू मुघल्स. याला म्हणतात की मुघलांची तह. या तहाची जी कलमबाकी होती ती महाराजांनी सगळी स्वराज्याच्या हितासाठी ठेवली. त्याच्यातलं पहिलं कलम असं होतं की यापुढे संभाजीराजे हे औरंगजेबाच्या दरबारी 5000 मनसबदार म्हणून राहतील. याचा अर्थ असा की संभाजीराजांना 5000 सेना ठेवण्याची परवानगी असेल आणि ते त्या सेनाच्या त्या 5000 सैन्याचा प्रमुख म्हणून ते औरंगजेबाच्या सेवेत राहतील. दुसरं कलम असं होतं की या 5000 सैन्याच्या खर्चासाठी ॲज अ सोर्स ऑफ रेव्हेन्यू औरंगजेब संभाजी महाराजांना विदर्भ हा प्रांत जहागिरी म्हणून देईल. हे दुसरं कलम होतं. आणि तिसरं कलम तर फार मजेशीर होतं की त्यावेळी संभाजी महाराज हे केवळ 9 वर्षाचे होते. संभाजी महाराजांचा जन्म 1657चा आणि ही घटना आहे 1666ची. तर 9 वर्षाच्या राजकुमाराला एवढा कारभार स्वतः बघता येणार नाही, म्हणून त्यांनी त्याच्यात असं एक कलम ठेवलं की संभाजी महाराजांतर्फे हा कारभार बघण्यासाठी 2 मुतालिक किंवा 2 पॉलिटिकल रिजन्स ठेवण्याची परवानगी मिळाली. आणि औरंगजेबाने ही परवानगी मान्य केली आणि महाराजांनी अतिशय धूर्तपणे 2 पॉलिटिकल रिजन्स किंवा मुतालिक म्हणून कुठल्या दरबारी कारकुनांना नाही नेमलं, तर त्यांचे 2 जे चांगल्या दर्जाचे मिलिटरी जनरल्स होते, एक निराजी रावजी आणि दुसरा प्रतापराव गुजर, जो पुढे जाऊन महाराजांचा किंवा स्वराज्याचा सरसेनापती झाला, या दोघांना त्यांनी महाराजांचा संभाजीराजांचा मुतालिक नेमलं. आणि त्याचा फायदा हा झाला की हे दोघंही औरंगाबाद किंवा मराठवाडा आणि विदर्भ या प्रांतामध्ये राहून त्यांनी पूर्ण या प्रांताची रेकी करून ठेवली. औरंगजेबाने हा तह 3 एप्रिल 1667 म्हणजे ऑगस्टमध्ये महाराज सुटल्यानंतर केवळ 8 महिन्यामध्ये हा तह मान्य केला. सो दिस इज हाऊ छत्रपती शिवाजी टर्न द टाइड अगेन्स्ट औरंगजेब हिमसेल्फ. 8 महिन्यामध्ये त्यांनी त्याला एक जानी दुश्मन पासून ते हे तह मान्य करण्यासाठी त्या स्टेजपर्यंत आणून ठेवलं. आणि मग 1667 ते 1670 या काळामध्ये मुघल आणि मराठी यांचं वातावरण अतिशय सलोख्याचं होतं
आणि हा जो पिरियड होता हा महाराजांनी स्वराज्याच्या कन्सॉलिडेशनसाठी वापरला. त्यावेळी त्यांनी खाली दक्षिणेमध्ये आदिलशहाचा जो भाग होता तो कोकणातला आणि कर्नाटकातला बराचसा जिंकून घेतला आणि स्वराज्य वाढवलं. आणि निराजीरावजी आणि प्रतापराव गुजर यांनी या 3 वर्षामध्ये विदर्भ आणि मराठवाड्याची पूर्ण रेकी करून ठेवली, पूर्ण इंटेलिजन्स कलेक्ट केला. आणि जेव्हा नंतर औरंगजेबाशी खरंच युद्ध करण्याचा प्रसंग आला त्यावेळी या सगळ्या इंटेलिजन्सचा वापर करून तिथनं लूट मिळवून ती सगळी स्वराज्यामध्ये ॲज अ सोर्स ऑफ रेव्हेन्यू म्हणून वापरली. So this is how Chhatrapati Shivaji was. Like Agra visit was totally a failed project. He went there to get a mandate from Aurangzeb to fight against Adil Shah. Unfortunately it failed, but through his intelligence he converted this totally negative event for the benefit of Swarajya. And this is called as situational strategy. दुसरं उदाहरण आपण मगाशी दुसरा जो प्रसंग किंवा दुसरा जे स्ट्रॅटेजीचा प्रकार म्हटला तो आहे लॉंग टर्म स्ट्रॅटेजी किंवा दीर्घकालीन धोरण. महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक 1674 साली झाला तोपर्यंत महाराजांना हे कळलं होतं की स्वराज्याचा खरा शत्रू हा मुघल आहे आणि एक ना एक दिवस हा मुघल बादशाह दख्खनेत येईल आणि स्वराज्याच्या विरुद्ध लढाई करेल. शिवाजी वॉज ऑल्सो नोईंग लिमिटेशन ऑफ स्वराज्य. स्वराज्य जर बघितलं तुम्ही तर त्यावेळेचं एक सँडविच स्टेट होतं. इन द नॉर्थ, इन ईस्ट अँड इन साऊथ स्वराज्य हॅड व्हेरी स्ट्रॉंग एनिमीज, आदिलशाह, कुतुबशाह आणि मुघल. अँड ऑन द वेस्ट वी हॅव अरेबियन सी ज्याच्यावरती सुद्धा इंग्रज आणि पोर्तुगीज यांचं राज्य असायचं. सो दिस वॉज अ काइंड ऑफ सँडविच स्टेट. अँड छत्रपती शिवाजी that time immediately after his coronation identified a need of long term safe passage for swarajya. आणि मग त्यासाठी त्यांनी what he did, he played a card of regional politics which today's politicians also play, but he played it of course for the benefit of swarajya. त्यांनी काय केलं की जो कुतुबशाह होता भागानगरचा किंवा आजच्या हैदराबादचा त्याच्याशी त्याला एक प्रिन्सिपल सांगितलं की दक्षिणीयांची पातशाही ही दक्षिणीयांकडे असावी. म्हणजे सदर्न पार्ट ऑफ द इंडिया शुड बी रूल्ड बाय लोकल रूलर्स अँड नॉट बाय द मुघल्स वॉर फ्रॉम नॉर्थ. कुतुबशहाने या तत्वाला मान्यता दिली आणि देन 1676 ते 1678 म्हणजे राज्याभिषेक झाल्यानंतर केवळ 2 वर्षाच्या आत महाराजांनी आणि कुतुबशहानी एक डीप मिलिटरी जॉईंट व्हेंचर केलं ज्यांनी त्यांनी दक्षिण भारतामधला आदिलशहाचा मॅक्झिमम मुलूक जिंकून घेतला आणि याला असं म्हणतात की दक्षिण दिग्विजय. हे आपण मॅप मध्ये बघतो. हा जो डॉटेड लाईनचा जो पार्ट आहे इथे शिवाजी महाराजांनी आपलं करिअर वयाच्या 12व्या वर्षी चालू केलं. ज्यावेळी ते शहाजी राजांचा मुलगा म्हणजे एका जहागीरदाराचा मुलगा म्हणून पुण्यामध्ये आले तर अतिशय लिमिटेड पार्ट मध्ये शहाजी राजांची जहागिरी होती. नंतर वयाच्या 20व्या वर्षापर्यंत त्यांनी आणखीन थोडासा भाग जिंकून घेतला आदिलशहाचा, पण हा पण अतिशय लिमिटेड पोर्शन होता की म्हणजे कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, कोकणातला थोडाफार प्रदेश स्वराज्यामध्ये होता. पण ही जी 1676 ते 1678 ची दक्षिण दिग्विजयाची मोहीम झाली त्याच्यामध्ये आपण बघताय की अगदी बंगालच्या उपसागरापर्यंतचा प्रदेश स्वराज्यामध्ये मिळाला. म्हणजे याचा ऍडव्हान्टेज हे झालं की स्वराज्याच्या सीमा या फक्त महाराष्ट्रापर्यंत सीमित न राहता त्या अगदी चेन्नई पर्यंत म्हणजे अरबी समुद्र ते बंगालचा उपसागर इतक्या प्रदेशामध्ये स्वराज्य पसरलं. हे महाराजांचं लॉंग टर्म स्ट्रॅटेजीचं धोरण होतं. आणि याचा सगळ्यात मोठा फायदा हा झाला की याच्यामध्ये जिंजी आणि वेल्लोर हे 2 प्रबळ किल्ले महाराजांना त्याच्यामध्ये मिळाले. कारण त्यांचं कुतुबशहाशी अग्रीमेंट हे होतं की आदिलशहाचा सगळा मुलूक जिंकायचा आणि तो दोघांनी आपापसामध्ये वाटून घ्यायचा. महाराजांना 1400 किलोमीटरचा ऍडिशनल प्रदेश या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये मिळाला. आणि त्याचा सगळ्यात मोठा ऍडव्हान्टेज हे पुढे महाराजांच्या निधनानंतर 1689 ज्यावेळी संभाजीराजांची जेव्हा हत्या झाली त्यावेळी स्वराज्याचे 3रे छत्रपती जे राजाराम महाराज होते त्यांना because entire Maharashtra was occupied by Aurangzeb's mighty army. So राजाराम महाराजांना दक्षिणेमध्ये जावं लागलं आणि त्यांनी जिंजी किल्ल्यावरनं 1689 ते 1695 हे 6 वर्ष जिंजी किल्ल्याला कॅपिटल बनवून स्वराज्याची राजधानी बनवून तिथून त्यांनी स्वराज्य सांभाळलं. So if Chhatrapati Shivaji would not have envisioned it 10-12 years back, unfortunately the destiny of Swarajya could have been unfortunately different. Probably Swarajya would not have survived because almost for 20-27 years Aurangzeb and his mighty army was in Maharashtra. So this is how Chhatrapati Shivaji was. I mean
he ensured by his long-term strategy that Swarajya gets an easy escape route or safe passage. This is how Chhatrapati Shivaji was. Not only brave in the battlefield, but he was equally talented and equally strategic in his long-term policies. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्यास कायम करतच राहिला पाहिजे, पण तो अभ्यास करताना केवळ त्यांच्या रणांगणातील पराक्रमापर्यंत आपली दृष्टी सीमित न ठेवता त्यांच्या अशा स्ट्रॅटेजीचा जर आपण अभ्यास केला तर महाराज आपल्याला नक्कीच जास्ती घडतील. धन्यवाद. प्रेक्षक हो, खरंच किती धोरणी आणि मुत्सद्दी होते महाराज. तसेच ते शूर, कर्तव्य कठोर व न्यायनिष्ठुर राजाही होते. मंडळी, कधीतरी असा विचार येतो की हे शिवछत्रपती माणूस होते की नियतीला पडलेले पूर्णत्वाचे स्वप्न. मंडळी, पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे महाराजांसाठी. थैंक यू प्रशांत दादा फॉर वेरी इंसाइटफुल प्रेजेंटेशन. एक बहुत इम्पॉर्टेंट बात मैं आपको बताना चाहता हूँ